नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज जे विद्यार्थी मित्रांनो दुसरा दिवस होता. तर आज 29 नोव्हेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरती झाली. जीवदानी ग्राउंड विरार मुंबई या ठिकाणी जे आज 29 नोव्हेंबरला भरती झाली. तर आज यारो मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅच मध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅच मधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले आणि टोटल मुलं किती घेतले आणि 1600 मीटर रनिंग साठी टायमिंग किती देण्यात आला होता, एक्सिलेंट साठी टाइम किती देण्यात आला होता, सेकंड ग्रुप साठी टायमिंग किती देण्यात आला होता आणि काय काय मुलांनी आज जे विद्यार्थी मित्रांनो चुका केल्या त्यामुळे जे त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला आहे. तर कोणकोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे, त्याचबरोबर जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं, नोटरी झालं, हे कशा प्रकारे काढायचे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर जे उंची त्या ठिकाणी किती घेतल्या जात आहे, छाती किती घेतल्या जात आहे आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे रनिंग काढल्यानंतर, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. यारो मुंबई आर्मी रॅली भरती 29 नोव्हेंबरला भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता. 29 नोव्हेंबरला ग्राउंड झालं जीवदानी ग्राउंड विरार या ठिकाणी. तर आज मुलांनी ज्या सर्वात अगोदर कोणत्या कोणत्या चुका केल्या, तर पहा सर्वात पहिली जी चूक केली मुलांनी, तर आज 29 नोव्हेंबरलाच काय मुलं आले ज्यांचा ग्राउंड 29 नोव्हेंबरला होता तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलाय. तर भरतीची जी प्रोसेस आहे यारो मुंबईची, तर हे एक दिवस अगोदर पासून जे विद्यार्थी मित्रांनो चालू झाली राहते. ज्यांचं ग्राउंड 29 नोव्हेंबरला झालं तर ते मुलं 28 नोव्हेंबरला रात्री त्या ठिकाणी 7 ते 8 वाजतापासून ग्राउंडवर हजर होते. म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे. ज्यांचं 30 नोव्हेंबरला ग्राउंड आहे त्या मुलांना 29 नोव्हेंबरला आज रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं आहे. ठीक आहे, तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही, ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं. म्हणजे ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी येऊ नका, ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे. ठीक आहे, ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्याच्या अगोदरल्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं आहे. ठीक आहे, तर एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं आणि सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 3 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे. त्याचबरोबर पहा आधार कार्ड झालं, त्याचबरोबर हॉल तिकीट आणि नोटरी, ह्या 3 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जातात. आणि काय काय मुलं जे नोटरी आणत नाही तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात येत आहे. ठीक आहे, तर नोटरी खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. नोटरी ज्यांनी सुद्धा आतापर्यंत केली नसेल तर आताच काढून घ्या, कारण की नोटरी शिवाय या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात नाही आहे. नोटरी खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली. अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे तर तुम्ही जे सोबत येताना जे चादर वगैरे आपल्याजवळ असू द्या, त्याचबरोबर जे जेवणाचा डब्बा वगैरे सोबत तुम्ही आणा, त्याचबरोबर जे इकडे जे थंडी वगैरे आहे, त्याचबरोबर जे सोबत आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आणायचे आणि झेरॉक्स सुद्धा आपल्या बॅगेमध्ये असू द्यायचे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर आज मुलांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर सर्वात अगोदर बसून ठेवलं मुलांना आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, मुलांना तिथं बसून ठेवलं आणि बसून ठेवल्यानंतर आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे. मोटिवेशन केल्यानंतर त्या ठिकाणी जे 12 वाजतापासून त्या ठिकाणी हॉल तिकीट ते स्कॅन केलं जात आहे. तर सर्वांच्या हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन होते आणि हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर मुलांना तिथं फक्त बसून ठेवलं जात आहे ग्राउंडवर. ठीक आहे, सर्वात अगोदर त्यांना बसून ठेवलं जातं आणि हे झाल्यानंतर आर्मीवाला जे 1600 मीटर रनिंग 16च्या वेळेस मुलांना त्या ठिकाणी काही सूचना देत आहे आणि सूचना दिल्यानंतर आज मुलांना त्या ठिकाणी 100 मुलांची त्यांनी बॅच केली आणि 10 मुलं ते सर्वात अगोदर उठत आहे. 10 मुलं ते एका रांगेत ते ट्रॅकवर बसवत आहे 400 मीटरच्या आणि 100 मुलं त्यांनी आज एका बॅच मध्ये 1600 मीटर रनिंग साठी सोडले. तर 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी 60 मुलं घेतले, ज्यामध्ये ऍक्सिडेंटचे जवळपास 28 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी 32 मुलं घेतले. तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 60 मुलं त्यांनी आज घेतले 29 नोव्हेंबरला. आणि ऍक्सिडेंट साठी जो टाइम पाहिला तर ऍक्सिडेंट मध्ये 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत ऍक्सिडेंट साठी टायमिंग देण्यात आला होता. 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो सेकंड ग्रुप साठी टायमिंग देण्यात आला होता. तर टोटल 100 पैकी 60 मुलं त्यांनी ग्राउंड मध्ये त्यांनी पास केले, रनिंग मध्ये त्यांनी पास केले. ठीक आहे, तर चांगले मुलं या ठिकाणी घेतल्या जातात. रनिंग साठी पूर्ण या ठिकाणी टाइम दिला जाता 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत. ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी ग्राउंडवर बसून ठेवलं जात आहे. जे मुलं रनिंग मध्ये कटले तिथूनच विद्यार्थ्यांना त्या गेटच्या बाहेर त्या ठिकाणी मुलांना काढलं जात आहे. ज्यांनी रनिंग काढली त्यांना आणखीन त्यांची प्रोसेस त्या ठिकाणी होता. सर्वात अगोदर त्यांच्या हातावर जे शिक्का दिला जात आहे
ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्याच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का या ठिकाणी। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी एक फॉर्म वगैरे लिहून घेतला जातं, आर्मीवाले एक फॉर्म लिहून घेतला जात आहे मुलांपासून। तर नॉर्मल फॉर्म आहे तो आपल्याला त्या फॉर्मवर फोटो वगैरे चिपकावा लागते। नॉर्मल फॉर्म आपली पर्सनल माहिती त्या फॉर्मवर आपल्याला भरायची आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तो फॉर्म आहे आणि फॉर्म भरणं झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखीन त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे। बसून ठेवल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन मुलांची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। लॉंग जंप मुलांना मारायला लावत आहे, लॉंग जंप झाल्यावर झिगझॅग झालं, त्याचबरोबर जे पुलअप्सचा काढायला लावत आहे 10, ठीक आहे। 10 जर पुलअप्सचा काढला तुम्हाला 40 गुण भेटते। आणि पुलअप्सचा झाल्यानंतर आणखीन मुलांची त्या ठिकाणी जे उंची घेतल्या जात आहे, तर उंची या ठिकाणी 168 सेंटीमीटर आत घेतली होती, परफेक्ट 168 सेंटीमीटर ते घेत आहे। 168 सेंटीमीटर पेक्षा जर थोडी जरी कमी असेल तर फेल केला जातं, अपात्र केला जातं, ठीक आहे। त्यांचा तो नियमच आहे, ज्यांचा 168 सेंटीमीटर आहे त्यांना ते घेत आहे, ठीक आहे। 168 सेंटीमीटर ज्यांची सुद्धा उंची असेल तर बसून जाणार आहे तुमची उंची। त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेत आहे। तर छातीमध्ये सुद्धा काही मुलं रनिंग कडून सुद्धा कटत आहे त्या ठिकाणी, उंचीमध्ये सुद्धा काही मुलं त्या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर आणखीन मुलांची त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते डॉक्युमेंट लागत आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी त्याला शाळा सोडल्यात दाखला आपण म्हणतो, शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट न्या सोबत, डोमिसाइल सोबत न्या, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे पोलीस स्टेशन मधलं, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, 50 फोटो लागणार आहे। तुमची रनिंग निघत असेल तर 50 फोटो नाही, ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागते, मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी सरपंचाचा रहिवासी दाखला सोबत न्यायचा आहे, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला सोबत न्यायचा आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे। हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणायचे आहे आणि प्रत्येकाचे एक एक झेरॉक्स आणायचे। आणि सर्वात महत्त्वाचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे नोटरी, नोटरी तुम्हाला सोबत न्यायची। आता भरपूर मुलांना माहिती की बा नोटरी कुठं करायची आहे, तर नोटरी कायच्यावर करायची, तर जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला तर तुम्हाला जे एक फॉर्म भेटला असा, ह्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या, तर हा तुम्हाला नोटरीचा फॉर्म भेटलेला आहे। तर ह्या फॉर्म घेऊन तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आहे आणि वकिलाच्या घरी ॲडव्होकेटच्या घरी जायचं आपल्याला आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते। तर 100 रुपयातच नोटरी करून भेटते, ठीक आहे। एखादा जर वकील ॲडव्होकेट तुम्हाला म्हणत असेल की 1000 रुपये लागते, 500 रुपये लागते, त्याच्याजवळ नोटरी करू नका, दुसऱ्या गल्लीमध्ये जाता। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नोटरी करा। मुंबईमध्ये नोटरी केली तर काही प्रॉब्लेम येत नाही, कुठेही नोटरी केली तरी चालते। नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी तुम्हाला वकिलाच्या घरी जाऊन करायची आहे। वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून दे, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी त्या ठिकाणी करून देते। तर नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी नसेल तर विद्यार्थी मित्रांनो घरी सुद्धा पाठवले जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचा आपल्याला लक्षात ठेवायचा, नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी आहे, तर नोटरी तुम्हाला सोबत न्यायचीच आहे, एक लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 29 नोव्हेंबरला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे प्रोसेस होती। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।